नमस्कार. तर आज आहे ना आपण इन्स्टंट रवा इडली बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कढाईमध्ये तेल घेते. तेल तापलं मग आपल्याला ह्याच्यामध्ये राई टाकायची. राई थोडी तडतडली का त्यामध्ये हिंग थोडंसं, मी थोडी 1 चम्मच उडदाची डाळ, थोडी चणा डाळ घेतली आहे ती टाकायची. थोडा हलका डाळीचा कलर चेंज झाला का लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. म्हणजे 2 मिरच्या घेतल्या. असं सगळं चांगलं परतवून घ्यायचं तेलावरती. आता यामध्ये आपल्याला मी 1 कप रवा घेतलाय मीडियमवाला. त्याला 1-2 मिनटं आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे. तर बघा आपला रवा इथे 1-2 मिनटं भाजून झाला. थोडासा रवा फुलल्यासारखा झाला का मग गॅस बंद करून द्यायचं आणि याला थोडं थंड करून घ्यायचं. तर बघा आता हे थंड झाले. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि जितका आपण रवा घेतला होता तितकंच त्याच कपने दही टाकायचे. त्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं. आणि त्याच कपने पाणी घ्यायचे. आणि पाणी टाकायचं. पाणी आपल्याला पुन्हा लागलं तर थोड्या वेळाने परत टाकू शकतो. आधीच जास्त पाणी नका टाकू. मी पण पूर्ण कप पाणी नाही घेतले, थोडं अर्ध्याला जास्त घेतलं. आणि आता ह्याला आपल्याला 15-20 मिनिटं रव्याला फुलायला ठेवायचे. तर हे बघा आता 20 मिनिटं झाले. 20 मिनिटानंतर बघा हे असं रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतलंय आणि हे एवढं थिक झालंय. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. एक चम्मच इनो किंवा बेकिंग सोडा काही चालेल. आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे आपल्याला इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. तर रव्याचं जे मिश्रण आपण तयार केले ना ते एकदम जास्त घट्ट किंवा एकदम जास्त पातळी नाही ठेवायचं. एकदम घट्ट केलं तर रव्याला फुलायला मिळणार नाही. रवा व्यवस्थित फुलणार नाही म्हणजे. आणि पातळ झालं तर ते
ह्याच्या इडलीच्या भांड्यातून खाली येईल म्हणून. तर बघा मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवली आहे बनायला. आता त्याला 10 ते 12 मिनटं स्टीम देऊन घ्यायचे. 10 ते 12 मिनिटांनंतर चेक करायचं. तर हे बघा 15 मिनटं झालेत. आता आपण चेक करूया चिपकते का. चिटकत नसेल तर आपली इडली झाली इथे. तर आपण याला काढून घेऊया. हे बघा चम्मचच्या मागच्या पोर्शनने मी इडली काढून घेते. बघा किती सहज निघते. तर हे बघा रेडी आहे आपली इन्स्टंट रवा इडली. हे बघा किती सॉफ्ट आहे. रेसिपी आवडली? कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे नक्की सांगा. कमेंट करा, नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.